तर नमस्कार भावनो, कसे आहेत तुम्ही सर्व? उम्मीद करता तुम्ही सर्व बरं असाल. आम्ही पुन्हा पार्टी मागे आलेलो आहे पार्टी करण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली पार्टी कशाची असते. मक्का पार्टी करण्यासाठी आलेलो आहे आपण इकडे. इकडे गवतो बिवतो चांगले मग सुकलेत आणि पूर्ण गावच्या सारखा सीन वाटतोय. मी गेलो टायमाला गावाला गेलो ना, सेम असा सीन वाटत होता. तर सेम तसाच सीन वाटतो इकडे. आता चांगले गवतो बिवतो आलेत खूप. आणि माझ्यासोबत माझा भाऊ आलेला आहे, मावशीचा मुलगा. तर आपली गेल्या टायमाला यूज झालेली ती शेगडी गेल्या टायमाला तर नाही पेटली होती, बट आता आयडिया माहिती आहे मला कशी पेटवायची कशी नाही. तर त्यासाठी आम्ही म्हणजे पोरं येणार होते, मुलं बिलं माझे मित्र, बट त्यांचं काही रिझन निघलेत त्याच्यामुळं ते नाही येऊ शकले. मी 5 मक्के घेऊन आलेलो आहे, 4 का 5 मक्के आहेत. आणि कोळसा पण आणलेला आहे, माचीस वगैरे पण आणले आहे कोळसा पेटवण्यासाठी. तर इकडं सीन लय भारी दाखवत आहेत मी तुम्हाला. वेट ब्रो, त्याच्यासोबत आलेलो आहे मी. हाय, कसं वाटतं भाई इकडे? एक नंबर सही. इकडे लोकेशन तुम्ही बघितलंच होती गेल्या टायमाला पण, बट पुन्हा एकदा दाखवेल. इकडे जाऊया. एक सेकंड, फ्रंट कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला. चालायचं नाही, फरक नाही पडत ना, फरक नाही पडत ना काही. ये बैग थोड़े बहुत ऊंचे. इकडे थोडा चिखल पण झाला आहे भाऊ. आता या साईडला खेकडे येतात है. तर भावांनो, मला ही लोकेशन जरा बरी वाटली. बघा शकता यार, खूप मस्त जंगल आहे इकडे. एक नंबर सीन आहे भाऊ. तर इकडे भाऊ म्हणतोय ही लोकेशन बरे वाटले, कुठे टाकू? इथेच कसं सीन आहे? हे का दोन्ही एक काढले तरी चालेल. ठेवते बरं, थांब. यूज होऊ शकतो आपल्याला. टाकते. हे कालचा यूज केलेला कोळसा होता. तुम्हाला तर माहिती आहे, आपण गाडून हाकेला स्टॉल टाकतो त्याचा स्टॉल. आणि गुलाबजामुन पण आणलेले आज. तर जे यूज होण्यासारखं कोळसा आहे ना, तो टाक याच्यावर. नाही रे, मला मस्त वाटतं. घरीला गरमत होतं यार, मी तर डायरेक्ट टी-शर्ट काढलेलं, एवढं गरम होत होतं घरामध्ये. ॲक्च्युली आमचं ते दुपारी जायचा प्लॅन होता, बट शेगडी आपल्याकडे नव्हते. रोहित माहीत आहे ना आपला फ्रेंड, त्याच्याकडे होते. तर आता बॅग घे माझी. आय थिंक मी बॅगेमधले पेपर काढून ठेवलेले रे घरी. आई शपथ, पकड. अरे यार, मी गुलाबजामुन आणायला गेलो तेव्हा पेपर घरी ठेवलेले. हो नो शेड यार, एक पेपर नाही यार एखादा. एनी प्रॉब्लेम? आता पेपर नाही काहीच नाही. ठीक आहे, बघू का ते. शेड यार, आपल्याला आयडिया माहिती आहे कसं काय करायचं. ते बघ भाऊ ना, हे मसाला आहे आपला, त्यासाठी या डब्यात पण मीठ
एक पिशवी आहे, मीठ पण आणलेलं आहे यार. पेपर मी सर्वे काढून ठेवलेले घरी, लक्षात नाही राहिलं बघ आणायचं. बघू चल. अरे पेपर नसलं तर होऊ नाही शकत रे भाई. मी आहे ना. क्या करेगा तू? अरे बस का. आपल्याकडे काही जाळासाठी नाही पेपर रे आता. पकडायचं डायरेक्ट नाही पेटणार ते, तसं नाही पेटणार. पहिलं तेलाने बोललं करावं लागतं त्याला, कशाला पेपरला. का. जास्त टाइम लोक पेटून राहील. थोडंसं पेटायला खूप टाइम लागतो भाऊ. तसं नाही पेटणार, त्याला एक पेपर लागेल आपल्याला. पेपर कुठे भेटणार तुला. पेपर आता काहीच नाही तुझ्याकडे. नाही ना. सीट यार, काय उशिरा आठवला आम्हाला. राहुल थांब, मला राहुलला फोन करून बघावं लागेल. येतोय का. नाही अरे यार, कसं काय विसरलो यार मी. चेक पण नाही केलं काय आहे काय नाही सोबत. आता पावसाचा खूप खतरनाक सीन झालेला आहे. आणि पण हे पाईप आहे याचं, याच्या आतमध्ये आपण सेफ राहू शकतो. बडी तर खूप एखादा मुंग्या निघले रे याच्या आतमध्ये खूप. चालेल, काही विषय नाही. हां दुसरं काय एखादा साफ करा ना. डायरेक्ट फेकून दिला. फाटा लागली थैली डायरेक्ट. दुसरं काय आहे का नाही रे साफ करा. दुसरं हे पेपर घेतो का. प्रॉपर साफ नाही झाली. दर हे पेपर घेतो कसं होणार. बघ. तुला अजून ते बघ पेपर वगैरे आहे तिकडे घेऊन ये ना आपल्याला. कुठं कुठलं. तर भावानो तिकडे जाऊया जर पेपरचं जुगाड करूया आणखी. बघतो आहे का. साफ करण्यासाठी पाहिजे आपल्याला. हे होतंय का त्याने. तर भावानो इकडं आणखीन थोडा पाऊस पडला ना खेकडे पण येतील, पण सध्या तर आले नाही आणखीन खेकडे. साफ करायसाठी काय आणू रे. ए भाई पिशवी येणे होईल कसा. हे झालं काय. हे पेपर घेतले आम्ही. कुठे इथं इथं पेटू ना आतमध्येच. घे बाहेर मग. त्या साईडने हे कर ना. शेगडी आहे रे तिकडे. पेपर उडाला. पिढू पाऊस आला ना. पहिलं भाषा आतमध्ये पाऊस येणार आहे. थोडं इकडे घे. इथं थोडं मस्त वाटतं. इथं घे. इथं सीन मस्त वाटतं जरा. पेपर तुझ्या लेफ्ट साईडला पडलाय बघ, राईट साईडला बघ. या साईडला पेपर पडलाय, या साईडला. पाहिलं पेपर नाही बोललो. हे पेपर आपल्याला सोन्यापेक्षा कमी नाही सध्या. ठीक आहे चालेल. फाटू नको देऊ रे बाबा. आता कोळसा कुठे. त्याच्यात आपल्याला काढावं लागलं आमचं. पाऊस ना. थांब तसं नाही करायचं. ते माझ्याकडे थांब. तू ब्लॉग शूट कर. पेपर पकड. गार वातावरण आहे ना.
तर तेलाची बॉटल लागणार भाऊ आपल्याला. तो एक दे. पेपर तर लवकर पेटणार नाही रे म्हणजे का टाइम लागतो खूप पेटायला. अमितला फोन केलेला मी. अमित हाँ मग तो बोला भैया अभी बाहर आया हूं. तू पहिले पता नाही का तो आपल्यासोबत आला तर मागच्या वेळेस ना. डोंगरावरती गेलो तर त्या ब्लॉगमध्ये नव्हता का तो अमित. हे असं का सीन आता आता याच्यावर तेल टाकायचं. काय बात करतो. प्रॉपर शूट होता ना. तेलाने पकड ना ते पेटणार. हम्म? पेटणार तेलाने. जास्त वेळ थांबतो याच्याने. आपण लाल लाल पेटणार. होतो ना पेपर. हम्म. अरे मी हवा मारायचं पण काय आणलं नाही. ते आपण करू आपल्या भेटायला दे. त्याचं जुगाड करू शकतो मी. ओके तर बाकी पेपर दे तो पण. हे बघ तसा गेला पोचते बघ. इकडे आला होता तो असा गेला. इकडं मला वाटलं आलाच पाऊस जस्ट. किती बनवतो असं. बनावं लागते 2. तुला वाटतं कोळाचं पेटवून लय सोपं आहे ना. सोपं झालं म्हटलं काय अवघड आहे. लय मुश्किल आहे रे बाबा हे काम. आला काय पाऊस. आवाज यायला लागलाय. आता हे कोळाचं काय करायचं याच्यावरती ठेव. माचीस लावा आता. लावतोस का तू. नाही ते साईडला टाक. आता किती गार वाटते. ते नको टाकू. तो पेपर नको टाकू. अरे लयच हवा चालू यार. दिसलं का. एक तरी इस्तू पेटला ना. आला मस्त. नाही तर एक काम करतो एखादा हा पेपर टाक त्याच्या बाजूला. हा इजून जाईल नाही ते. इकडनं टाकायचं. टाकू जरा सीन. एक तरी फक्त एक तरी. काय झालं. कोण संपलं. संपलं. आग लावून परत नाही तर सीन संपला मग. काय बात करतो. हां आपल्याला मग आता आतमध्ये झाला झाला सुरू बोलतो. पाऊस पण आणि हवा आपल्याला नाही.
खोल ना जरा पेपर खोल माझं पकडणार नाही नको. पाऊस आला ना तर वेट. पाऊस आला नाही. अरे यार विजला यार पुन्हा. तो इकडे आतमध्ये आलो आम्ही. हा बोललो आता इथं ट्राय करू. बाहेर पाऊस आला, जास्त नाही आला, नॉर्मली आला. छोटे छोटे जेवढे होईल तेवढं टाक. आणि एकदा पेटली ना टेन्शन नाही काय. जाम पाऊस आला बघ. फास्ट आला. काय माहिती कॅमेरात दिसतो का नाही. हां दिसतोय दिसतो. माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर पण हे झालं. घेतलं ना. काय सांगता येत नाही पेटून गेली. टाकू का थोडी? चल श्याम पाऊस आला बघ. जायचं कसं घरी? चिल छत्री नाही आपल्याकडे, काहीच नाही. बघू कोळसा पेटू दे रे बाई. बोल मी पेटून देईन तुला बस. कुठला एक कोणा पण कुठला कोळसाचं पेटला ना टेन्शन नाही काही. लक्ष्मीचा फोन. तर भावना बघू शकता इकडे पाऊस जाम आला. जाम पाऊस आलाय, जास्त आला. मी पाठीमागे इकडे, पाठीमागे थांबला तिथून पाऊस थांबलो. आपले विकास भाऊ खूप मेहनत करायला लागले कोळसा पेटवण्यासाठी. बघ काढ त्याच्यावर बघ, नाही तर तो इथून जाईल हवाने भेटायला. हा पेटले. हा गाड्या आता परत पेटल्या असत्या आणि आपल्या सुट्या गाड्या भेटल्या होत्या. हो का? त्याला बोलवतो मी. गाड्या आपलं काम किती झालं. अरे बाई गाड्या सुट्या भेटल्या आपल्याला. तू नसतं माहिती माझ्यासोबत आता का समजा. तू नाही समजा. येतं की नाही? विसरला का? नाही लागली. मला वाटतं तो बुजून जाईल. काय वाटतं? जरा असं मारत राहा. कोळसा दुसराच नाही. तुम्ही इजलेला कोळसा नाही. कळलं? ते कुठे आहे? त्याच्या आतमध्ये याच्यात त्याच्यामुळे लवकर पेटणार नाही का? हा, इजलेला कोळसा कुठे नव्हतं. आता हा पाहिला की जाग धरणार. हा मार्ग. तर
भावानं मी थोड्या टायमाने ब्लॉग शूट करतो, ब्रेक घेऊया. तर भावानं बघू शकता तुम्ही इथं आपल्या विकास भावने फूक मारू कोळसा पेटवला, पण त्याच्या हालत लय खराब झाली बोलतोय. आणि इकडे मक्के पण त्यांनी सोडला एक, आणि तो आता याच्यावर टाकूया सगळं. असंच करू भाई, त्याने पूर्ण कोळसा पेटवलेला आहे. खूप मेहनत लागली त्याला हे करण्यासाठी. थांबव. आता डायरेक्टली आपल्याला टाकलं जमणार नाही म्हणून थोडं थोडं. मोबाईलचा कव्हर आमच्याकडे हवा मारायला काय नव्हतं म्हणून मोबाईलचा कव्हर काढलाय त्यांनी. बोलो ठीक आहे, वाईट नाही आपल्यासाठी काही. चक्कर येते मला, तू मारा हवा आता. बघ पलटी कर. नॉर्मली बात होतंय होतंय. तुला हवा मारतोस मग हाताला लावा लागली. काय बात करतो. हा जाम चक्र यायला लागले तोंडाने हवा मारू मारू. त्याच्याकडे बघायचं नाही, हा त्याच्याकडे बघायचं नाही. का चक्कर येत नाही. मारून बघ, नाही येते. मारून बघ. कुठं बघायचं. डोळे बंद करायचे किंवा दुसरीकडे बघायचं. येते नाही येणार. किती दिवस लागला असे. तो आवाज रॉंग मारतोस माझ्याकडे बा. Oh, nice. Nice. तर भाऊ बघू शकता तुम्ही भाई, आपला अर्धा मकाचा झालाय, खालची साईड बाकी आहे. अभी तेरी बारी. अर्धा उधर से कर. मला हे दे ना आपला कवर. कवर नाही. हा कवर. कवर काय करणार. जेवढे येणे होणार ना कोणाने कवर नाही होणार. त्याला मोठे वाला पाहिजे काहीतरी असं. हे कर ना, मसाला वगैरेचा डब्बा माझ्या पॅकेटमध्ये बॅगीमध्ये, तो घे. बंद कर कॅमेरा, बंद कर शूट. तर भावाला आपण एक मका भाजवला आहे याच्यावर, आणि त्याला मस्तपैकी लिंबू वगैरे लावलाय, आणि कोळसा पण आपला चांगला पेटलाय, आणि एक मका याच्यावर ठेवलाय. घे बाईट घेऊन कसं लागतं सांग मला. एक नंबर. आणि इकडं आम्ही सीन पण अशा जागेवर आलेलो नाही ॲक्च्युली, तिथं खूप मजा येते.
फिश कप बाय. रिअली भावा खूप मस्त लागायला लागला. इकडं मजा पण खूप यायला लागली खायला. माझा मका होता रे, मग मजा येईल आणखीन. त्याला थोड्या वेळाने दुसरा मका भाजल्यावर मी शूट करतो. थोडा ब्रेक घेऊया. तर भावा आता पाऊस गेला आणि आमचं सामान तिकडे आतमध्येच आहे. आणि लाटचा मका होता, या आमचा चौथा मका होता. 5 मके आणलेले, सर्व संपले. तर बोललो आता पाऊस गेला आहे बघा, आताच पाऊस गेला. पाणी इकडे जमा झालं आहे आणि इकडे गाय वगैरे पण आल्यात. मस्त भाजला यार. मारेल का? मला वाटलं गाय वगैरे मारेल म्हणून तू म्हणतो इकडे. पण खूप पायशी झालं यार, खूप मजा यायला लागली खायला. सामान तो एखादा कितने व्यूज मांगते इस वीडियो पे? 1 लाख. 1 लाख व्यूज. चलो वाटतं होईल. पब्लिक का सपोर्ट है तो हो जाएगा. अपने सब्सक्राइबर कम है ना, बट होएगा. लाइक करो, फॉलो करो, शेयर करो. जितना हो सके उतना करो. आणि भावा चलेंगे. ठीक आहे. आणि भावा याच्यानंतर अगर मी ब्लॉग टाकेल ना, त्या ब्लॉगमध्ये एक चॅलेंज घेणार आहे मी. 2 मंथमध्ये 1 लाख अर्निंग करायचा. म्हणजे आम्ही त्याच्यासाठी जेवढं होऊ शकेल तेवढं बिझनेस वगैरे करायचं. म्हणजे बिझनेस कसं असतं, नॉर्मल मका विकायचा, गुलाबजामुन विकायचा, थोडंफार जेवढं छोटं मोठं सामान असेल, जे काय विकणं असेल, विकासारखं असेल ते विकू आम्हाला काय करायचं, 2 मंथमध्ये 1 लाख रुपये अर्निंग करायचे. जे आमचं जे काही इन्व्हेस्टमेंट केली असेल आतापर्यंत, आम्ही इन्व्हेस्टमेंट आहे ना गुलाबजामुनसाठी केली ती दोघांची मिळून आहे ना आमचे ऑलमोस्ट 925 रुपीज इन्व्हेस्ट केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून, रोहितने मी दोघांनी मिळून. तर आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल ना आम्ही, तो चॅलेंज येणार आहे. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. चला आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया.